आषाढी वारी आणि आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रशिक्षण मोहिमेला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट येथे पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांना बचाव व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये रेस्क्यू बोट चालवणे, पूरस्थितीत बचाव कार्य करणे, पोहणे तसेच विविध बचाव तंत्रांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बजरंग होतकर, रेस्क्यू अकॅडमीचे प्रशिक्षक आणि आपदा मित्र सोलापूर यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला असून आपदा सखी व आरोग्य विभागाचे कर्मचारीही सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले आहेत. अक्कलकोटनंतर माढा, कुर्डुवाडी, मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर, अप्पर मंद्रुप, करमाळा आणि माळशिरस तालुक्यांमध्येही अशाच प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी स्थानिक यंत्रणांना सज्ज करण्याचा जिल्हा प्रशासनाचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. गावचा असू दे, आपला दुश्मन जरी असेल तरी आपण बोलायला बसणार आहे का? नाही. आपण वाचवून जाणार आहे ना. त्यासाठी आपल्याला शिकायचं. सगळ्यात महत्त्वाचं पुण्य. एकाचा जर जीव वाचवला तर आपलं आयुष्य खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, पुण्याचं झालं. तुम्ही सगळं आणू शकता, एकाचा जीव परत आणू शकता का? आणू शकता. पुढे असं वाचवलं तर पुनर्जीवन मिळालं का नाही त्याला? बरोबर आहे ना. हेच आपल्याला करायचं आहे. सगळे सरपंच असते, सगळे पोलीस पाटील असते, काय करते तुम्ही त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं कराल ना. त्या पदासोबत दुसरं शकतो का या स्पीडने? जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं परफेक्ट होणार. सायकल पहिल्यांदा शिकताना पडलात का नाही? बरोबर. प्रॅक्टिस जेवढं कराल तेवढं परफेक्ट येते की नाही? सेम तसंच फॅक्टरनुसार मारा. आपण किती नावाला फक्त पाठीमागे ओके. टोटल 6 सिलेंडर आहेत, त्यातले 5 सिलेंडर वर असतात आणि जो 6वा सिलेंडर हो मध्ये असतात. ओके. त्याच्या बाजूला एक काळी पट्टी बघा, आहे का? 3 लेअर आहेत त्याला, आहे का? त्याला गनवेल म्हणतो आपण. पाण्याची पातळी. समजा तुम्ही रेस्क्यूला गेलात, ओके, आणि जर उगा लोक आतमध्ये घ्यायला तर तुम्हाला कळणार आहे काय किती वजन घ्यायचं आहे, कसं घ्यायचं. ती जे गनवेल आहे त्यातली पहिली लाईन जर पाण्याला लागली, ओके, पहिली पट्टी जर पाण्याला लागली की आतले 2 माणसं कमी करायची, ते कितीही असू. पाणी जर त्याला लागलं, जर दुसरी पट्टी जर पाण्यात गेली तर आपल्या बोटला धोका आहे. कळालं? तिसरी पट्टी जर चुकून जाऊ द्यायची नाही तर आपण सगळे पाण्यात. कारण आपल्याला ते माहीत असलं पाहिजे. आपण कॅपॅसिटी याची असती 8+2. जो एक बोमॅन, ते सर बसले तिथं बोमॅन असतो आणि इथं OBM चालवणारा लिफ्टमॅन, हे 2 लोक आणि बाकीचे 8. इमर्जन्सी समजा छोटे वगैरे असतील तर तुम्ही 12 सुद्धा घेऊ शकता. पण कॅपॅसिटीनुसार समजा जर 100 किलोचे जर 8 माणसं घेतलात तर किती झालं? 800 किलो झालं. आणि जे हे 120च पकडा, हे दोघांचे 920 किलो झालं. एवढं हे घेऊ शकत नाही. म्हणून लगे आपले लक्ष कुठं गेलं पाहिजे? लगेच गनवेल लाईन. ओके. आणि हे जे बाहेरची दोरी आहे ना, बाहेरची दोरी, त्याला सेफ्टी रोप म्हणतात. सॉरी, रेस्क्यू रोप म्हणतात. आणि जे आतमध्ये दोरी आहे ना, आतमध्ये बघा, त्याला काय म्हणतात? त्याला सेफ्टी दोर. हे सेफ्टी म्हणजे तुमच्या सेफ्टीसाठी पकडून बसायचं. आणि हे जे बाहेरची दोर आहे ना, हे रेस्क्यू दोर. एखाद्या माणसाला आपण वाचवलंय तर तो पटकनी पाण्यात येणार नाही, त्याला याला पकडून थांबवण्याचं. ओके. तो इतर स्टेबल झाला की मग त्याला आपल्याला सावकाश पाण्यात घ्यायचं. आणि हे जो आहे त्याला बोरिंग म्हणतात. एखादा माणूस बुडायला टाका किंवा गळ्यात घालून बसला तर किती तर दिवस तो त्याच्यावर राहू शकतो. ओके. आपण 5 मिनिटात त्याला वाचवू. हां, त्याला काय म्हणतात? लाईफ जॅकेट, PFD, पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस. ओके. हे 120 किलोचा माणूस कमीत कमी 72 तास पाण्यात राहू शकतो. समजा मी आता पडलो तर माझं वजन आहे 60 किलो, तर मी कमीत कमी 72च्या डबल एवढं पाण्यात राहू शकतो. ओके. म्हणून हे कधीही तुम्ही जर रेस्क्यूला चाललात, तुम्हाला कितीही परफेक्ट स्विमिंग येत असू दे किंवा नसू दे, हे घातल्याशिवाय बोटमध्ये बसायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपलं जीव आहे. जर आपण नसेल तर 10 जणांना वाचवू शकतो का? आपण वाचलो तर आपण 100 जणांना वाचवू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला प्रथमतः महत्त्व द्यायचं. लाईफ जॅकेट 2 मिनिट उशीर होऊ दे, लाईफ जॅकेट घाला, मग तुम्ही बोटमध्ये बसा, रेस्क्यू करा.
किंवा एकाला वाचवायला चाललात, तुम्हाला परफेक्ट स्विमर आहेत तुम्ही, तरी लाईफ जॅकेट घालून जावा. तो माणूस तुम्हाला पकडल्यावर तो तुमच्या अंगावर बसणार आहे. तो म्हणणार नाही तुम्हाला वाचवायला आला, मी तुझे पाय धरून येतो. तो पहिला तुम्हाला खाली बुडवणार आणि वर यायचा प्रयत्न करणार. त्यासाठी आपण हे घालायचं. ओके, कळालं सगळ्यांना? बोट कळाली? ओके, पूर्ण रबरी बोट आहे. त्या बोटला कुठेही खिळा, जॉईंट, नट बोल्ट असं काहीच नाही. ते पूर्ण पेस्टिंगवरती चालतं. ओके, पूर्ण पेस्टिंग आहे. जे जसं चिकट आपण लावतो ते चिकटवरती एवढी सगळी बोट आहे. आणि हा जो पार्ट आहे ना, हा त्याला ट्रान्झम बोर्ड म्हणतात. ट्रान्झम बोर्डवरती हा OBM मशीन बसतो. ओके, ही खूप महत्त्वाची मशीन आहे. साधारण या सगळ्याची किंमत आहे 12.5 ते 14 लाखापर्यंत. ओके, हे मिनी ट्रॅक्टर तुम्ही बघितलात ना, तेवढी ताकद आहे. ओके, त्याला OBM म्हणतात, आउटबोर्ड मोटर मशीन. आउटबोर्ड म्हणजे हे ह्या बोर्डच्या बाहेर आहे. आउटबोर्ड मोटर आहे. मोटर किंवा मशीन तुम्ही म्हणू शकता. हे आपल्याला पेट्रोलवरती चालतं. ओके, 25 लिटरचं कॅन येतं. त्यामध्ये 2 ऑइल घालायचं 1 लिटर, 1 ते 1.5 लिटर. ओके, ते तुम्हाला नंतर आपण जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल, जसं बोटच्या संपर्कामध्ये याल, त्यानुसार तुम्हाला हळूहळू माहिती भरपूर मिळेल. मी जर सगळंच तुम्हाला सांगितलं, सगळं डोक्यावरून जाईल. फक्त लक्षात एवढं ठेवायचं, कधीही बोटमध्ये बसताना चप्पू, लाईफ जॅकेट कंपल्सरी पाहिजे. OBM नसेल तरी तुम्ही जाऊन त्याला आणू शकता. पण जर हे नसेल, फक्त हे असेल, हे बंद पडलं की तुम्ही काय करणार? काहीच करत नाही. त्यामुळं हे महत्त्वाचं आहे. बोटमध्ये जाताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय घ्यायची हे आपल्याला माहीत पाहिजे. ओके, कळालं सगळ्यांना? चला, आता इथून आपल्याला परत तिथं थोडंसं पुढे जाऊ, हे चालू करू. ह्याची माहिती नंतर परत